नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. राज्यातील सर्व विषय शिक्षकांना आता पदवीधर वेतन श्रेणी मिळणार. हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा. राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 8वीला शिकवणाऱ्या विषय शिक्षकांसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. राज्य सरकारचा 13 ऑक्टोबर 2016 रोजीचा 1/3 मर्यादेचा जाचक नियम न्यायालयाने भेदभावपूर्वक ठरवत रद्द केला आहे. यामुळे आता सेवाज्येष्ठतेच्या अटीशिवाय पात्र असलेल्या सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राज्य सरकारने 13 ऑक्टोबर 2016 रोजी एक परिपत्रक काढून असे जाहीर केले होते की इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या एकूण विषय शिक्षकांपैकी केवळ 1/3 शिक्षकांनाच त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन श्रेणी दिली जाईल. उर्वरित 67% शिक्षक समान काम आणि समान पात्रता धारण करत असूनही त्यांना या लाभापासून वंचित ठेवले होते. या अन्यायाविरुद्ध शेकडो शिक्षकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाचा आदेश. 1/3ची अट रद्द. 13 ऑक्टोबर 2016च्या परिपत्रकातील कलम 3 हे भेदभावपूर्ण आणि असंवैधानिक ठरवून रद्द करण्यात आले आहे. 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या सर्व पात्र याचिकाकर्त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.